तर मित्रांनो, पावसाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी पाऊस येईल. यामागचं मुख्य कारण म्हणजे मान्सून. तर जेव्हा मान्सून महाराष्ट्रामध्ये येतो तेव्हाच पाऊस पडतो. आणि आता सध्या मान्सून सध्याला आता केरळपर्यंत आलेला आहे. आणि तो जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो तेव्हाच पाऊस पडतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10 आणि व्हिडिओ झाला सुरू. तर आता सगळं काही आवरलेलं आहे आता पूर्ण. आणि आता आईने मला जेवायला हाक मारली. तर बघू आज जेवायला काय बनवलेलं आहे ते. नाही सकाळ सकाळ त्या म्हणल्यावर कोणी एवढं खास नाही बनवलं. आज काय कामधंदा काहीच नाही कोणाला. आणि मग साधं जेवण असणार. ठीक आहे, बघू आपण काय आज जेवायला बघूया. आणि मी आता पोचले घरी. चला जेवण करूया, काय आहे ते बघूया. तर मित्रांनो, आज काय खास जेवायला काही नाही. तर आज आहे पिठलं चपाती बनवलेली आज आहे ना. आणि आता आमचे घरचे कोणी कामाला काय जाईना, सगळे आता बसूनच आहे सगळे. आणि आता मी आता भाकरीचं टोपलं दिसतंय का, आता आम्ही भाकरीचं टोपलं घेतो आणि आता जेवण करूया मस्त पैकी. आता तर बाहेर बसू ना. काय आज काय त्याला आई काही चपाती खात नाही. आईनं बनवलेले बाजरीच्या भाकरी. अरे पिठलं आहे आज. ओके, पिठलं. तर मित्रांनो, आज जेवायला आहे पिठलं चपाती. तर बसूया मग आता. या जेवायला तुम्ही पण. हो, 11 वाजले आता. तर आज वाजले 11, जेवायला थोडा टाइम झाला. पिठल्यासंग कांदा. आता मी पिठलं आणि कांदा खाऊया आज. कोणता कांदा घेऊ घेतो. हा भारी दिसतोय कांदा. तर आता मस्त पैकी पिठलं आणि कांदा खाऊया. ओके, कांदा घेतला, पिठलं घेतलं, चपात्या, बाजरी भाकरी, बसू जेवायला. तर आता पोरांच्या शाळा भरलेल्या आहेत छोट्या छोट्या. आपल्या घरामध्ये शाळा आहे तर त्या मुलांचा आवाज येतो. हां, आज पहिला दिवस शाळेचा पूर्ण आज. तर मित्रांनो, हे बघा मी घेतलं तर पिठलं, भाकर आणि कांदा. दिसतंय आज सर्वसाधारण जेवण आहे आज. तर एका हातात मोबाईल आणि एका हाताने जेवण करतोय. हा माझा राईट हँड आहे. मी काही लेफ्ट नाही, पण माझा उलट्या हाताने मोबाईल धरलेला असल्यामुळं तो उलटा दिसतो. तर मित्रांनो, या जेवण करायला. बरं नसल्यापेक्षा काही काम नाही आणि काम नसल्यामुळे थोडी फजिती झाली आता. जेव्हा कामाला जाऊ तेव्हा भारी भारी खायला भेटतं आणि काम नसल्यावर मग असंच भेटतं. काय आहे आपली गरीब परिस्थिती आहे, खरं सांगायचं म्हणजे. आता हे गरिबी दिवस कधी जातील सांगता येत नाही. जोपर्यंत युट्यूबला पैसा भेटत नाही तोपर्यंत असंच राहणार आहे माझं. आता हे गरिबी दिवस कधी जातील सांगता येत नाही. आता परिस्थिती गरीब आपली, थोडी गरीबच दिवस चालले आता. काय करणार. कोणी सपोर्ट करत नाही ना, असं आहे. त्याच्यामुळे थोडीशी आता परिस्थिती आपल्याला गरीब झाली. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे सगळं काही झालं. आता
आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता बसलो सावलीमध्ये आता. तर मग तुम्हाला काय सांगू आता, इडून पुढे व्हिडिओ काय बनवू, मला डोकं बंद पडलं. मग आता डोकं बंद पडत काय गरज नाही. आज मी तुम्हाला एक माहिती देतो. तर आज आपण ही थोडीशी माहिती घेऊया. आता पण ती मान्सूनबद्दल. मी तुम्हाला आज मान्सूनबद्दल थोडी माहिती सांगतो. पावसाची थोडीशी माहिती देतो आता. तर मित्रांनो, मला काय मान्सूनबद्दल इतके जास्त काय माहित नाही बरं का. जेवढं थोडं माहिती आहे ना, मी तुम्हाला ती थोडी माहिती पुरवतो. त्यात काही विशेष काहीच नाही एवढं. तर मित्रांनो, आत्ता सध्या मान्सून आहे केरळमध्ये आणि तो आता केरळमध्ये असल्यानं दमट हवामान सुरू झालं आणि पाऊस लेट झाला. आणि आता हा पाऊस जवळजवळ 20 तारखेला येणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? मग आता हे 8 दिवस लेट झाल्यामुळं आता पाऊस हा 20 तारखेपासून सुरू होणार आहे. तर अशी थोडी माहिती आहे हो. मी तुम्हाला त्याच्यावाले ग्राफ्स पण दाखवतो आता. त्याच्याले ग्राफ्स या असे ग्राफ राहतात. आणि हा आता सध्याचा मान्सूनचा फोटो आहे हा. आणि इथून असं सुरू होत असतं ते. तेव्हा ते सुरू झाल्यानं पहिला पाऊस पडत असतो केरळ कोकणमध्ये. मग तो पाऊस सुरू होऊन इकडं मध्य महाराष्ट्रामध्ये येतो आणि मध्य महाराष्ट्र आणि मग जातो तो नागपूर साईडला. सगळ्यात कमी भागात पाऊस पडतो तो म्हणजे नागपूर. असं आहे ते मान्सूनचं काम. तर मित्रांनो, मान्सून हा भारतामध्ये जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होत असतो आणि तो सध्या अडकलेला आहे आता सध्या केरळमध्ये. आणि त्याला निघायला कमीत कमी आता त्याला 4-5 दिवस लागणार आहे. तर काळजी करायचं काही काम नाही आपल्याला. तर आपल्यावाल्या महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 तारखेला पाऊस पडणार आहे. तर अशी आहे थोडीशी माहिती आहे हो. याच्यापुढे मला काही जास्त माहीत नाही. तर मग आता हा व्हिडिओ कसा वाटला मी थोडं कळवत जा मला, आहे की नाही. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला पाऊस सुरू होणार आहे. तर ह्या वर्षी इतका बी पाऊस नाही, मापात पाऊस पडणार आहे. तेव्हा घाबरून जाऊ नका. कोणी म्हणतंय पाऊस येणार नाही, कोणी म्हणतंय पाऊस कमी पडणार आहे. तसं काही नाही. त्याला जेवढं पडेल तेवढं पडणार आहे पाऊस. असं एवढं काही घाबरके काम नाही. तर चला, कसा वाटला व्हिडिओ कळवा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, चला मग पुढे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.